काल आपण रघुवंशमच्या तिसऱ्या सर्गातला 16वा श्लोक पाहिलेला होता शेवटी. आणि त्या 16व्या श्लोकामध्ये पाहिलेलं होतं की राजाला इतका आनंद झाला होता की त्या आनंदाच्या भरात त्याने फक्त 3 गोष्टी त्या सेविकेला द्यायच्या ठेवलेल्या होत्या, नाहीतर बाकी सगळ्या गोष्टी त्याने दिलेल्या होत्या असं आपण पाहिलं होतं. आणि त्याच्यातला तो जो शेवटचा मुद्दा होता की तिथं राजाला जरी तो भान हरवलं असेल त्याचं किंवा इतर सगळ्या गोष्टी झाल्या असतील तरी त्याच्या कर्तव्याची जाणीव मात्र त्याला होती. आता असं आपल्याला दिसतं बऱ्याचदा की आनंदाच्या भरात मग माणूस काय करून जातो हे त्याचं त्याला पण लक्षात राहत नाही. पण इथं मात्र राजाची स्थिर बुद्धी होती हे आपल्याला याचा प्रत्यय येतो का? कारण त्याने जे राजचिन्ह होती छत्र आणि चामर हे मात्र दिलेले नाहीयेत. म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की स्थिर बुद्धी असणं, की आनंदाच्या भरात मी सगळंच देऊन टाकलं असं नाहीये. त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव असल्यामुळे त्याने छत्र आणि चामर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, म्हणजे 3 गोष्टी, 2 चामर आणि 1 छत्र, तर ह्या गोष्टी त्याने अजिबात दिलेल्या नाहीयेत. म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, ते आपण त्याकडून शिकलं पाहिजे. ठीक आहे, असो. आता 16 श्लोक झालेले आपले. आता आपण तिसऱ्या सर्गातला 17वा श्लोक पाहतोय. सगळ्यांनी पहा आपापल्या पुस्तकांमध्ये. 17वा श्लोक आहे. निवात पद्मस्तिमितेन चक्षुषा नृपस्य कांतं पिबतः सुताननं महोदधे पूर इवेन्दु दर्शनात् गुरु प्रहर्षः प्रबभूवनात्मनि. आता इथं काहींच्या इथं चात्मनी सुद्धा असू शकते, काहींच्या इथं नात्मनी, ते वेगवेगळे पाठभेद आहेत त्याचे. निवात पद्मस्तिमितेन चक्षुषा नृपस्य कांतं पिबतः सुताननं महोदधे पूर इवेन्दु दर्शनात् गुरु प्रहर्षः प्रबभूव चात्मनि. असा 17वा श्लोक आहे. काय म्हणतात तिथं ते? निवात पद्मस्तिमितेन चक्षुषा कांतं सुताननं पिबतः नृपस्य गुरुः प्रहर्षः इंदुदर्शनात् महोदधे पुरः इव आत्मनि न प्रबभूव असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, काय म्हणतायत ते? निवात पद्मस्तिमितेन. निवात पद्मस्तिमितेन. निवात, वात, वात म्हणजे काय? वात म्हणजे वारा, आणि निवात किंवा निर्वात असं पण आपण म्हणतो. तर म्हणजे काय? जिथं वारा नाहीये, वारा रहित किंवा वायू रहित असं जे स्थान आहे, ठीक आहे, अशा वायूने रहित असलेल्या किंवा वाऱ्याने रहित असलेल्या निवात, पुढे काय म्हणतात ते? पद्म. निवात पद्म. आता पद्म म्हणजेच कमळ, की ज्या भागामध्ये वारा अजिबात नाही आहे किंवा जिथे अजिबात हवा नाहीये अशा प्रदेशातलं कमळ. आता कमळ हे कुठं उगवतं? साहजिक आहे ना, सरोवरात, चिखलात, पाण्यात, इकडेच उगवतं. मग असं सरोवर धरूया आपण की कमळाचं जे सरोवर आहे, पण ते सरोवर कसं आहे? तिथे निवात, अजिबात पाणी नाही, हवा नाहीये तिथे. निवात अशा सरोवरातल्या कमळाप्रमाणे निवात पद्म स्तिमितेन. स्तिमितेन म्हणजेच त्याच्या स्तिमित. स्तिमित म्हणजेच स्थिर. स्तिमित म्हणजेच आपण त्याला म्हणूया की एकदम स्थिर आहे, ज्याचे नाही का की अजिबात ते हलत नाहीये किंवा काहीच नाही, हलत डुलत नाही. का? कारण तिथं त्या भागात वाराच नाहीये. मग त्या वारा नसल्यामुळे ते कमळ एकदम स्थिर झालेलं आहे, स्तिमित झालेलं आहे. आणि कमळाचा जर तुम्ही पाहिला त्याचा दांडा, तो काय इतका असा लवचिक नसतो की पटापट थोड्याशा पण हवेने हलेल. कमळाला हलायला थोडी हवा लागतेच तिथं. आणि इथं ज्या प्रदेशात हवाच नाहीये, मग त्या प्रदेशातलं कमळ हे कसं असणार आहे? जणू काही तुम्ही एखादा घरामध्ये प्लास्टिकचं कमळ ठेवलं असेल तर ते हलणार आहे का? वारा नसेल तर नाही. मग अगदी त्याचप्रमाणे अजिबात ते कमळ हलत नाहीये. असं जे कमळ आहे त्या कमळाप्रमाणे स्तिमित. स्तिमित म्हणजेच अजिबात हलत डुलत नाहीये. ठीक आहे. निष्पंदेन असं पण त्याला म्हणतात. निष्पंद आहे, एकदम शांत आहे. अशा स्तिमितेन किंवा शांत अशा काय म्हणतायत ते? चक्षुषा किंवा निश्चल अशा डोळ्यांनी, जे डोळे अजिबात चंचल झालेले नाहीयेत अशा डोळ्यांनी. चक्षुषा म्हणजे डोळ्यांनी, नेत्रांनी.
कांतम, कांतम हा शब्द आधी येऊन गेलेला आपल्याला. कांत म्हणजे सुंदर, डोळ्यांनी अशा सुंदर. सुताननम, सुतस्य आननम म्हणजेच मुलाचं मुख, नाही का. आनन, आनन शब्दाचा अर्थ काय आहे? आनन म्हणजे मुख. आपण म्हणतो ना गजानन, गजानन म्हणजे काय? ज्याला गजाचं आनन आहे. गज म्हणजे हत्ती, हत्तीचं तोंड असलेला म्हणून गजानन. मग तसं सुतानन, त्या बाळाचं. सुत म्हणजे बालक, नाही का. सूत, सूयते असे वेगवेगळे ते शब्द आहेत सगळे. मग हा सूत, ठीक आहे. तर सुतानन म्हणजे त्या बाळाचा मुख, पुत्रमुख. पिबतः, की जणू काही त्याने प्यायलं, पिणाऱ्या असं. आता ते मुख प्यायलं म्हणजे काय झालं? तर तो त्या मुखाकडं, त्या बाळाच्या मुखाकडं जणू काही एकदम आधाशीपणानं पाहतच राहिला, नाही का. आता मुख प्यायलं म्हणजे काय? तर तो एकटक निश्चल असा डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिला, त्याच्या मुखाकडे पाहत राहिला. आणि जणू काही त्याच्या मुखाचं पान, त्याच्या मुखाचा जो रस आहे तो पान आपल्या डोळ्यांनी करत होता. ते आपल्या डोळ्यांनी पिऊ लागला किंवा पीत असलेला असा तो राजा. असं सुंदर एक कालिदासाने इथं सांगितलेलं आहे, ठीक आहे. की ज्याला आपण म्हणू की त्याने काय केलेलं आहे, तर त्याचा जो आनंद आहे, तो त्याचा आनंद हा त्याच्या डोळ्यातून व्यक्त होतोय, ठीक आहे. त्याच्या ज्या आपण म्हणूया की अजिबात न हलणाऱ्या अशा नेत्रांनी त्यांनी त्याचं पान केलेलं आहे, असं इथं कालिदासाला सांगायचंय. तर ते मुख, बाळाचं मुख, सुंदर असं बाळाचं मुख. कांतम, कांतम सुत सुताननम, कांतम सुताननम म्हणजेच मुलाचं ते सुंदर असं मुख, त्याचं पिबतः, त्याचं पान करणाऱ्या, अधाशीपणे त्याच्याकडे पाहत असणाऱ्या अशा राजाला, नृपस्य त्या राजाला झालेल्या, अशा त्या राजाला झालेल्या गुरुः प्रहर्षः मोठा आनंद, त्या राजाला झालेला मोठा आनंद. नृपस्य राजाचा मोठा आनंद. गुरुः, गुरु म्हणजे मोठा, उत्कट, नाही का. आपण खूप आनंद होतो, गगनात मावेन असा होतो वगैरे हे जे म्हणतो आपण, तसा आनंद, उत्कट आनंद असा जो होता तो इंदू दर्शनात. इंदू दर्शनात, इंदू, इंदू म्हणजेच चंद्र, ठीक आहे. चंद्राचा एक, चंद्रासाठी प्रतिशब्द आहे इंदू. तर त्या इंदू दर्शनात, इंदूच्या दर्शनामुळे, चंद्राच्या दर्शनामुळे, चंद्राला पाहिल्यामुळे महोदधेः पुरः इव, महोदधेः पुरः इव म्हणजेच आता चंद्राला पाहिल्यानंतर महोदधी, महोदधी म्हणजे काय? महासागर. उदधी म्हणजे सागर आणि महासागर, महोदधी. महासागर जे आहे, समुद्र जो आहे तो पूर इव, त्याला येणाऱ्या पुरासारखा. आता पूर म्हणजेच काय? भरती, ठीक आहे. समुद्राला जी भरती येते त्या भरतीप्रमाणे, ठीक आहे. चंद्राच्या दर्शनाने समुद्राला येणाऱ्या भरतीप्रमाणे आत्मनी न प्रबभूव, आत्मनी न प्रबभूव म्हणजेच तो आनंद जो होता तो त्याच्या आतमध्ये, आत्मनी मावेनासा झाला नाही, नाही का. आपण म्हणतो ना फुला नाही समाया वगैरे, हे जे आहे तर तसं आहे. म्हणजे तो आनंद त्याच्या आतमध्ये राहूच शकला नाही, तो आपोआपच बाहेर येत होता, असं ते सांगतात, ठीक आहे. पुन्हा एकदा सगळ्या श्लोकाचा अर्थ पाहूया आपण. कसा आहे की वायूने रहित असलेल्या सरोवरातल्या कमळाच्या निश्चल अशा कमळाप्रमाणे, निश्चल अशा कमळाप्रमाणे, वायुरहित असलेल्या सरोवरातील निश्चल अशा कमळाप्रमाणे एकटक डोळ्यांनी आपल्या पुत्राच्या, सुंदर नवजात पुत्राच्या मुखाकडे तो राजा जो होता तो पाहत राहिला. आणि असं पाहत असताना त्याचा जो आनंद होता तो त्याचा आनंद जणू काही चंद्राला पाहून जे समुद्राचा जो आनंद असतो तो त्याच्या लाटांमधून व्यक्त होतो आणि त्या लाटा जणू काही चंद्राकडे आकर्षित होतात. अगदी त्याचप्रमाणे इथं झालेलं होतं. हा सुद्धा तिकडं आकर्षित
झालेला होता. ठीक आहे. की निर्वात प्रदेशातील निश्चल कमळाप्रमाणे आपल्या स्तिमित नेत्रांनी आपल्या पुत्राचं मुख, सुंदर मुख अधीरपणे पाहत असता चंद्रदर्शनाने ज्याप्रमाणे सागराला भरती येते, अगदी त्याचप्रमाणे राजाला झालेला आनंद त्याच्या पोटात मावेनासा झाला. पोटात मावेनासा झाला हे एक आपण मराठीतली म्हण म्हणतो, म्हणून तसं सांगतोय. ठीक आहे. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, हा आनंद पोटात मावेनासा झाला आता, नाही का, किंवा हृदयात मावेनासा झालाय, हे जे आहे तर तशी गत आहे. ठीक आहे. म्हणजे किती एक सुंदर कालिदासाने इथं आपल्याला उपमा दिलेली आहे. काय म्हणतोय की अशी वेळ आलेली आहे की आता राजाने त्याच्या मुलाला पाहिलेलं आहे आणि कशा प्रकारे बघतोय तर निवात पद्मस्तिमितेन, निवात पद्मस्तिमितेन ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे तो एकदम स्तिमित, स्थिर, निश्चल, नाही का, अजिबात ज्यांच्यामध्ये चंचलता नाही आहे, एकदम स्थिर असे ज्याचे नेत्र आहेत, अशा नेत्रांनी तो आपल्या मुलाचं मुख पाहत होता. मग ते स्थिर नेत्र कसे आहेत की जणू काही निर्वात प्रदेशातील उगवलेल्या कमळाप्रमाणे, की जिथे अजिबात हवाच नाहीये, आणि अशा प्रदेशात उगवलेलं जे कमळ असतं ते कसं असतं, एकदम स्थिर असतं, अगदी त्याच्याप्रमाणे ज्याचे डोळे आहेत. ठीक आहे. असा तो राजा आपल्या मुलाकडे, मुलगा कसा होता, सुंदर, नाही का, कांतम पुत्राननम, म्हणजे सुंदर अशा मुलाचं मुख तो राजा पाहत होता. म्हणजे किती राजा जरी असला किंवा किती त्यांनी शास्त्र वाचलेली असली, किती काही झालेलं असलं तरी सुद्धा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा हे जे आनंद आहेत, दुःख आहेत, या सगळ्या भावभावना आहेत, त्यांच्यापासून तो अलिप्त नव्हता. त्या सगळ्या भावनांशी तो जोडलेलाच होता. हे महत्वाचं आहे की या सगळ्या भावनांपासून तो अलिप्त राहिलेला नाहीये. आता आपलं कसं होतं, ह्या सगळ्या भावनांपासून आपण दूर दूर जातो आणि त्याला खरं आपण तत्वज्ञानी म्हणतो, किंवा त्याला खरं आपण खूप श्रेष्ठ अभ्यासक, तत्वचिंतक वगैरे असं म्हणतो, की जो या सगळ्या भावनांपासून दूर आहे, सुखदुःखांपासून वेगळा आहे. असं नाहीये. त्या सुखदुःखांमध्ये राहायचंय पण तरीही त्यांच्यापासून वेगळं राहायचंय, असा जो असतो त्याला गीतेने स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. म्हणून तिथं कमळ म्हणा किंवा कासव म्हणा, हे सगळे यांची उदाहरणं दिलेली आहेत की विषयांचा उपभोग तर घ्यायचा आहे पण त्या विषयांमध्ये रममाण राहायचं नाहीये. आता आपण एकदा मुलगा झाला का मग 4 वर्ष त्याला सोडतच नाही, असं नाहीये. ठीक आहे, तेवढ्या पुरता तो आनंद, तेवढ्या पुरता या सगळ्या गोष्टी, आणि नंतर परत आपलं जे कर्तव्य आहे, जे काय इतर सगळं आहेत, धर्म वगैरे, ह्या सगळ्यांचं पालन करायला आपण परत गेलो पाहिजे. पण आपलं तसं होत नाही, आपण त्या गोष्टीमध्येच गुरफटून जातो. संतांमध्ये आणि सामान्यांमध्ये हाच फरक असतो की संतांना काय हे आनंद दुःख शिवरे नसतील का कधी? प्रत्येकाला झाले असणार ना. तुकारामांना मुलगा झाला तेव्हा त्यांना आनंद झाला नसणार का? एकनाथांना मुलगा झाला असेल तेव्हा आनंद झाला नसणार का? झाला असणार. पण ते त्याच्यातच रममाण राहिलेले नाहीये. तेवढ्या पुरतं हो छान छान आनंद झाला, त्यांनी उत्सव साजरा केला, सगळे जे काय आनंद झाल्यावरती सामान्य माणूस करतो ते त्यांनी पण केलं असणार. पण त्याच्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींमध्ये मात्र ते स्थिर बुद्धीने राहिलेले. मग तीच गोष्ट इथं राजा दिलीपाची सुद्धा झालेली असणार की तेवढ्या पुरता त्याला आनंद गगनात मावेनासा झाला, या सगळ्या गोष्टी आहेतच, पण ते तेवढ्या पुरतं. नंतर पुन्हा तो त्याचं कर्तव्य करण्यात मग्न झालेला असणार, लीन झालेला असणार. ठीक आहे, असं इथं सांगतायत ते. तर आता ह्याच्यामध्ये काय आहे की इथं आता आपल्या सगळ्यांना एक ही सामान्य गोष्ट माहिती आहे काय की चंद्राला पाहून समुद्राला भरती येते. चंद्र आल्यानंतर भरती आणि ओहोटीचं गणित आपण सगळेजण लहानपणी शिकलेलो असो की चंद्र आल्यानंतर, आणि तो पण कधी चंद्र म्हणजे भरती आणि ओहोटी सगळ्यात जास्त कधी येते, मोठी भरती मोठी होती ही ओहोटी ही पौर्णिमेला आणि अमावस्याला येते. ठीक आहे, अष्टमीला पण येते पण अष्टमीला तितकीशी नसते. आणि मग त्याची ती सगळी गणित आहेत की
जो चंद्र दिवस असतो तो चंद्र दिवस हा 24 तास 50 मिनिटांचा असतो, नाही का. सूर्याचा जो दिवस असतो, सूर्याप्रमाणे जी कालगणना करतो आपण, तर तो सूर्याचा दिवस हा 24 तासाचा असतो आणि चंद्राचा दिवस हा 24.50 म्हणजे 24 तास 50 मिनिटाचा तो असतो. आणि मग त्या 24 तास 50 मिनिटांमध्ये एकदा भरती येते, एकदा ओहोटी येते. काही ठिकाणी तेच दोनदा येतं, दोनदा भरती येते, दोनदा ओहोटी येते काही काही ठिकाणी. आता त्याच्यामध्ये ती सगळी भौगोलिक कारणं आहेत त्याच्या मागची, त्यांच्यामध्ये आपण नको जाऊया. ते सगळं तुम्ही नंतर वाचून घ्याल की असं का होतं. काही ठिकाणी एकदा ओहोटी येते आणि भरती येते, काही ठिकाणी दोनदा येते, एकाच दिवसात दोनदा येते. असं सगळं का आहे, किंवा काही ठिकाणी खूप जास्त येते, काही ठिकाणी कमी येते. ती वेगवेगळे कारण आहेत त्याच्या मागचं, नाही का. की पृथ्वीचा जो पृष्ठभाग हा चंद्राच्या दिशेला असतो त्या दिशेला खूप मोठी भरती येते आणि त्याच्याच एकदम विरुद्ध दिशेला जो भाग असतो मग तिथे कमी होतं. का? कारण तिथे चंद्राचं आकर्षण जे आहे, गुरुत्वाकर्षण, हे कमी असतं. आणि मग चंद्राचं गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण ह्या दोघांची तुलना केली तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे खूप पटीने जास्त असतं, खूप लाखो पटीने जास्त असतं. आणि त्याच्यामुळे चंद्राने जरी ते पाणी आकर्षित केलं तरी ते पाणी वरती उचलत नाही, ठराविक अंतरापर्यंतच ते येऊ शकतं वगैरे वगैरे. आणि मग हे जे भरती आणि ओहोटीचे हे सगळे नियम आहेत ते भूगोलामध्ये आपण वाचल्यावरती आपल्याला कळतील. मग त्याच्याप्रमाणे हे जे चंद्राचं आकर्षण आहे त्या चंद्राच्या आकर्षणाने म्हणजे इतकं ते प्रभावी असतं, इतकं ते प्रबळ असतं. म्हणजे तसं आपण जर पाहायला गेलं की भरती आणि ओहोटी हे काय आहे, तर त्याच्यामध्ये जवळपास, आता ते मला एक्झॅक्ट संख्या आठवत नाहीये, पण असं लाखो पटीने, म्हणजे आता किती 5 लाख 6 लाख असं काहीतरी आहे, ते पाहावं लागेल एकदा परत. पण तेवढ्या पटीने ते आकर्षण पृथ्वीचं जास्त असतं, गुरुत्वाकर्षण हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा. इथे पृथ्वीवरती, बरं का, पृथ्वीवरचं सांगतोय मी, की पृथ्वीवरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे चंद्राचं जे पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण आहे त्याच्यापेक्षा जवळपास 5-6 लाख पटीने अधिक असतंय. येते ना लक्षात? की म्हणजे चंद्र हा पृथ्वीवरती जेवढ्या वस्तू आकर्षित करू शकतो त्याच्यापेक्षा पृथ्वी ही स्वतःवरती जास्त पटीने ती वस्तू आकर्षित करते. त्याला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण म्हणतात. मग पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीवरती चंद्राच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा, म्हणजे चंद्राचं जे पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण आहे त्याच्यापेक्षा जवळपास एवढ्या लाखोपट जास्त आहे. आता एवढं लाखोपट जास्त असताना सुद्धा तो चंद्र काय करू शकतोय की त्याच्यात एवढी ताकद आहे की तो त्या पाण्याला सहज आपल्याकडे ओढू शकतोय, ते पाणी सहज आपल्याकडे आकर्षित करू शकतोय. ही गोष्ट खूप महत्वाची आहे की समोरच्याचं लाखोपट आकर्षण असताना, गुरुत्वाकर्षण असताना सुद्धा चंद्रामध्ये तेवढी ताकद आहे की तो त्या पाण्याला थोडं तरी आपल्याकडे ओढू शकतोय. आणि एवढ्या संपूर्ण पृथ्वीवरती भरती आणि ओहोटीला कारणीभूत ठरू शकतोय. म्हणजे त्या चंद्राचं पण सामर्थ्य किती असेल की एवढ्या लांब येऊन तो ती वस्तू आकर्षित करतोय, नाही का. की ते चंद्र आणि ह्याच्यामध्ये तर आपण पाहिलं तर कितीतरी किलोमीटरचं अंतर आहे. हे सगळं आपण भूगोलात किंवा इतर विज्ञानामध्ये आपण वाचू, पण एवढ्या लांबून सुद्धा तो ती गोष्ट ओढू शकतोय. म्हणजे किती प्रभाव असेल किंवा किती प्रबळ इच्छा असेल त्याच्या मागे, हे ह्या गोष्टी इथं दर्शवायच्या, नाही का. की राजा स्तिमित नेत्रांनी त्या बाळाकडे पाहतोय, ही जी गोष्ट आहे, तर ही गोष्ट पाहत असताना तो एकदम अधीर झालेला आहे, नाही का. आणि स्तिमित नेत्र झालेले आहेत, त्याला अजिबात दुसरीकडे काही पाहावंसच वाटत नाही, एकटक तिथंच तो पाहतोय. मग कसं, अगदी त्या चंद्राकडे ज्याप्रमाणे हे पाणी आकर्षित होतं ना, सागराला भरती येते चंद्राला पाहून. मग त्याच्यावर ते आपल्या प्रत्येक भाषेतल्या कवींनी, जगातल्या प्रत्येक भाषेतल्या कवींनी ह्याच्यावरती कविता रचलेल्या आहेत. ह्याच्यावरती तुम्हाला जागोजागी मिळणार आहे की प्रेमाचं प्रतीक म्हणा किंवा अशा सगळ्या गोष्टींचं. पण इथं जे सांगितलेलं हे निश्चलतेचं प्रतीक आहे की अशा प्रकारे, निश्चल प्रकारे तो चंद्र जो आहे, तो चंद्र कसा आहे, एकदम स्थिर आहे. आणि त्या स्थिर चंद्राकडे हे पाणी आकर्षित होतंय.
तसंच इथं राजाचे जे नेत्र आहेत ते राजाचे नेत्र एकदम स्थिर नेत्रांनी राजा त्याच्याकडे पाहतोय आणि त्याच्यामुळं काय होतंय, जणू काही त्या पाण्याला जशी भरती येते, समुद्राला जशी भरती येते, तशीच राजाच्या मनाला एक आलेली भरती येते, आनंदाची भरती. तर तो आनंद त्याच्यात मावेन असं झालाय. भरती आल्यावरती काय होतं, भरती कशाला म्हणतो आपण, की समुद्राची जी सीमा आहे ती सीमा ओलांडून थोडं ते पाणी पलीकडे येतं, त्याला आपण भरती म्हणतो, बरोबर ना. मग ते भरतीचे वेगवेगळे फायदे तोटे आपण हे सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे, की भरती आल्यानंतर ती जहाजं जी आहेत ती बंदरांपर्यंत पोहोचू शकतात, किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत जसं खंबात आखात आहे किंवा इतर ठिकाणी जी बंदरं आहेत अशी की जी भरती ओहोटीवरती अवलंबून असलेली बंदरं आहेत. आता आम्ही मागं फिरलं पाहिजे आपण सगळ्यांनीच. कोकणात आपला रत्नागिरी जिल्हा आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणजे आता फक्त रत्नागिरीच असं नाही, बरंच म्हणजे जेवढे पण भारताचे समुद्र किनारे आहेत पूर्व आणि पश्चिमेचे सगळे मिळून, तर त्यातल्या बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की त्या किल्ल्यामध्ये आम्हाला जायचं होतं आणि त्या किल्ल्यामध्ये जाताना त्यांनी आम्हाला काय सांगितलं की तुम्हाला जायचंय तर तुम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत पुन्हा रिटर्न आले पाहिजे. ठीक आहे. तो किल्ला कसा होता, रस्त्यापासून किल्ला खूप आतमध्ये होता, रस्त्यापर्यंत त्या किल्ल्याच्या बाजूला सगळीकडे समुद्राची रेती पसरलेली होती ती, आणि मग त्याच्यावरून तुम्हाला सगळं ते ओलसर भाग होता तो, कारण तिथं समुद्राचं पाणी यायचं, भरती आली की तिथपर्यंत पाणी यायचं. मग त्या किल्ल्यात जायचंय तुम्हाला तर ते तेवढा ठराविक टाइम असतो की सकाळच्या या 3 तासातच तुम्ही त्या किल्ल्यात जाऊन परत यायचंय. जर त्या 3 तासात तुम्ही नाही आले, 11 वाजेपर्यंत जर तुम्ही नाही आले, तर तुम्हाला परत रात्रीच्या 11 वाजेपर्यंत वाट बघायला लागते किल्ल्यातच. का? कारण तोपर्यंत सगळी तिथं भरती आलेली असते. मग त्याच्यानंतर तुम्ही पायी पायी येऊ शकत नाही. मग एकतर जहाज बोट काहीतरी मागवा किंवा ह्या गोष्टी करा. म्हणून मग तिथं तुम्हाला 11 वाजायच्या आत सकाळी परत बाहेर यायचं असतं. नाही बाहेर येऊ शकले का तुम्ही मग तिथं अडकलेत त्या किल्ल्यातच, आणि मग दिवसभर तिथं काहीच नाही, खायला प्यायला काहीच नाही. मग हे जे भरती ओहोटीचं जे गणित आहे की ते जे आहे ते आपली सीमा ओलांडून ते पाणी तिथपर्यंत येतं, आणि ओहोटी झाली का पुन्हा ते पाणी तेवढी सीमा मागे जातं. मग हा त्याचा जो आनंद आहे, तो आनंदाला एवढा पूर आलेला आहे तिथं राजा दिलीपाच्या, असं त्यांना सांगायचंय. तो आनंद इतका ओसांडून वाहतोय असं कालिदास इथं म्हणतायत. म्हणजे किती सुंदर ही एक उपमा कालिदासांनी दिलेली आहे की चंद्रदर्शनाने ज्याप्रमाणे सागराला भरती येते, अगदी त्याचप्रमाणे राजाला झालेला आनंद त्याच्या पोटात मावेनासा झाला. तो तिथून बाहेर येत होता. ठीक आहे. कधी बाहेर येत होता, की आपल्या बाळाला एकदम स्तिमित नेत्रांनी पाहत असताना. म्हणजे इतका, आणि साहजिकच आहे नाही का, एवढे कष्ट केल्यानंतर जे बाळ जन्माला आलंय तर तो आनंद नक्कीच होणारच आहे, हे सांगण्याचं तात्पर्य. असा हा 17वा श्लोक आहे. ठीक आहे. आता पुढे 18वा श्लोक आहे. सगळेजण पाहूया 18वा श्लोक. आता एक सांगायचं म्हणजे ह्या ज्या 17व्या श्लोकामध्ये हे जे वर्णन आलेलं आहे अशा प्रकारे चंद्र आणि भरतीचं वगैरे, तर तसंच वर्णन कालिदासाने इतर ठिकाणी पण अजून आलेलं दिसतं आपल्याला. कुमारसंभव आहे, त्या कुमारसंभवामध्ये पण हेच वर्णन आलेलं दिसतं. किंवा शिशुपालवध आहे, माघ नावाचा जो कवी होऊन गेला, आपण नाही का त्या दिवशी पाहिलं होतं की उपमा कालिदासस्य भारवे अर्थगौरवम दंडिनः पदलालित्यम माघे संती त्रयो गुणाः. म्हणजे कालिदासाची उपमा भारवीचा अर्थगौरव, दंडीचं पदलालित्य आणि माघे संती त्रयो गुण. आता हा जो माघ आहे, त्या माघ नावाचा जो कवी आहे, त्या माघ नावाच्या कवीचं शिशुपालवध नावाचं एक महाकाव्य आहे. तर त्या शिशुपालवधामध्ये पण हे सगळं वर्णन आलेलं दिसतं. तिथं पण आपल्याला दिसतं की भवत्संभावनोत्थाय परितोषाय मूर्छते अपि व्याप्ता दिगंतानी नांगानी प्रभवंती मे, असं त्याच्यामध्ये पण वर्णन आले. किंवा कुमारसंभवम जे म्हटलं आपण, त्या कुमारसंभवामध्ये सुद्धा हे जे सगळं आहे याचं वर्णन आलेलं दिसतं आपल्याला की हरस्तु किंचित परिलुप्त धैर्यैहि चंद्रोदयारंभ इवांबुराशिही, असं तिथं पण हे आलेलं दिसतंय की चंद्रोदयारंभ इवांबुराशी, की चंद्राचा उदय झाल्यानंतर ज्याप्रमाणे अंबुराशी ही म्हणजेच पाण्याचा समूह, अंबुराशी
राशी म्हणजे समूह, म्हणजे या सगळ्या लाटा आहेत समुद्राच्या त्या आपोआप तिकडं आकर्षित होतात चंद्राच्या दिशेने. ठीक आहे. तर हे सगळं वर्णन कालिदासाने जागोजागी केलेले. म्हणजे याच्यातून आपल्याला ही पण गोष्ट दिसते की हा नुसताच कवी होता आणि अशा गोष्टी होत्या अशातला भाग नाहीये, तर त्याला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. म्हणजे त्याला भूगोल पण तितका माहिती होता, नाही का. हे आपल्याला ह्याच्यावरून दिसतं. म्हणजे कालिदासाला भूगोलाचं ज्ञान किती होतं हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर प्रत्येकाने कालिदासाचं मेघदूत वाचावं. की त्या मेघदूत वाचलं ना आपण की मग आपल्याला कालिदासाच्या बुद्धीची झेप कळेल की बापरे याला भूगोल इतका कसा काय माहितीये. म्हणजे आज आपल्याकडं गुगल मॅप आहे, ती तर सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण आपल्याला भूगोल नीट सांगता येणार नाही की कुठल्या प्रदेशात काय आहे, कसं आहे, काय आहे, नाही का. पण त्या काळात कालिदासाला आजपासून जवळपास म्हणजे इसवी सनाच्या 2ऱ्या ते 4थ्या शतकामध्ये, आजपासून 1700-1800 वर्षांपूर्वीच्या काळात कालिदासाला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, नाही का. मग असं वाटतं की जो कालिदास हिमालयाचं पण वर्णन करतोय, जो कालिदास समुद्राचं पण वर्णन करतोय, किंवा पुढे आपण जेव्हा पाहू तर तो कालिदास खाली एकदम तमिळनाडूच्या तिकडचं पण वर्णन करतोय, सगळं जंगलांचं वर्णन करतोय, सगळ्याच गोष्टींचं वर्णन तो कालिदास करतोय. म्हणजे तो कालिदास एवढा फिरलेला असेल का, एवढा त्याचा अभ्यास असेल, वाचन असेल, किंवा एवढं त्याचं निरीक्षण असेल की काय असेल की जेणेकरून तो या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार आपल्याला सांगतोय, नाही का. मग ते स्त्रीची प्रसूती असो, गर्भधारणा असो, त्या विषयांची पण माहिती त्याला आहे, सगळ्याच गोष्टींची. म्हणजे कालिदासाच्या ज्या 7 रचना आहेत त्या 7ही रचना जर आपण अभ्यासल्या तर आपल्याला कळेल की कालिदास हा किती शास्त्रांमध्ये पारंगत होता किंवा किती विद्या त्याला माहिती होत्या, हे आपल्याला खरं कळेल त्यातून. आणि मग आपल्या संस्कृतीने का बरं कालिदासाला श्रेष्ठ मानलेले हे पण त्याच्या मागे नक्कीच कळेल. तर असो, तर असं हे बऱ्याच ठिकाणी वर्णन आलेलं दिसतं आपल्याला. ठीक आहे. तर आता पुढचा 18वा श्लोक आहे. 18वा श्लोक पाहूया आपण. सजात कर्मण्यखिले तपस्विना तपोवनादेत्य पुरोधसा कृते दिलीपसूनुर्मणिराकरोद्भवः प्रयुक्त संस्कार इवाधिकं बभौ. पुन्हा एकदा वाचतो. सजात कर्मण्यखिले तपस्विना तपोवनादेत्य पुरोधसा कृते दिलीपसूनुर्मणिराकरोद्भवः प्रयुक्त संस्कार इवाधिकं बभौ. असा हा 18वा श्लोक आहे. काय म्हणतात इथं, सह दिलीपसूनुः, ठीक आहे, सह दिलीपसूनुः तपस्विना पुरोधसा तपोवनात् एत्य अखिले जातकर्माणि कृते सति प्रयुक्त संस्कारः आकरोद्भवः मणि इव बभौ, नाही का. मणि इव बभौ. पुन्हा म्हणजे इव 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 कालिदास सारखा इव वापरतो, तो सारखी उपमा हा देतो, म्हणून उपमा कालिदास म्हटलेलं. प्रत्येक श्लोकात बघा ना, प्रत्येक श्लोकामध्ये कालिदास हा कंपॅरिझन करतोय, 2 गोष्टींची तुलना करतोय. ती तुलना केल्याशिवाय त्याला त्या गोष्टीचं महत्व सांगताच येत नाही, नाही का. की जेव्हा त्या गोष्टीशी तो तुलना करतो तेव्हा आपल्याला त्याचं महत्व जास्त कळतं ना. तसं आहे ही तुलना करणं. तर काय म्हणता इथं, सह दिलीपसूनुः तपस्विना पुरोधसा तपोवनात् एत्य अखिले जातकर्मणि कृते सती प्रयुक्त संस्कारः आकरोद्भवः मणि इव बभौ. असं त्यांनी सांगितलेलं आहे की सह दिलीपसूनुः, दिलीपसूनुः म्हणजे तो राजा दिलीपाचा पुत्र. सूनुः, सूनुः म्हणजे पुत्र. दिलीप, सह दिलीपसूनुः तो राजा दिलीपाचा पुत्र. तपस्विना, तपस्विना म्हणजे तपस्वी अशा, जे तपस्वी होते. कोण तपस्वी होते, तर येईल इथं. तपस्विना पुरोधसा, तपस्वी अशा पुरोधसा म्हणजेच पुरोहित, जे त्यांचे पुरोहित होते. पुरोहित, पुरोहित म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो की त्या घराण्याचा गुरु, किंवा ज्याला आपण फॅमिली प्रिस्ट, प्रिस्ट म्हणजे ब्राह्मण. जसं आपला फॅमिली डॉक्टर कसा असतो तसंच फॅमिली प्रिस्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर फॅमिलीचा प्रिस्ट, त्या पर्टिक्युलर फॅमिलीचा पौरोहित्य वगैरे सगळी कामं करणारा,
असा त्यांचा गुरु जो असेल तो, ठीक आहे. पुरोधसा म्हणजेच ते पुरोहित. मग कोण होते यांच्या फॅमिलीचे तसे? तर वशिष्ठ ऋषी होते ना, म्हणून ते प्रत्येक ठिकाणी वशिष्ठांकडेच जायचे. आपण नाही का, आपल्याला छोट्या मोठ्या काही झालं तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे पहिले जातो. तर तसं तिथं दिसतं त्यांचं की काही असलं तरी ते वशिष्ठांनाच बोलवायचे आणि वशिष्ठ सुद्धा जायचे स्वतःहून. त्यांच्यात तेवढा संबंध होता, तेवढं नातं तयार झालेलं होतं. ठीक आहे. तर असे पुरोधसा, असे जे पुरोहित आहेत त्या पुरोधसा, त्या वशिष्ठ ऋषींनी, त्या पुरोहित अशा वशिष्ठ ऋषींनी तपोवनात एत्य म्हणजेच तपोवनातून येऊन, म्हणजे ते त्यांच्या तपोवनात होते तिकडं आणि आता हे बाळ वगैरे झालं इकडे आल्यानंतर ते इकडे आले. तपोवनात एत्य, तपोवनातून पुन्हा इकडे येऊन अखिले म्हणजे सगळं, सगळी काही जितकी पण असतील सगळी सर्व, जात कर्मणी सगळी जात कर्मे. हा, इथं एक नाही म्हटलेलं, सगळी जात कर्मे. जातकर्म नावाचा एक संस्कार आहे, आपण त्या दिवशी जे संस्कार बघत होतो त्याच्यातला हा एक जातकर्म संस्कार आहे. ठीक आहे. तर त्याच्यातली सगळी कर्मे, अखिले जातकर्मणी सगळी जातकर्मे, कृते केल्यावर, सगळी जातकर्मे केल्यावर, आकरोद्भव, आकर म्हणजेच खाण. आकर म्हणजेच ज्याला आपण खाण म्हणतो ना, म्हणजे जिथं हे सोन्याची खाण, हिऱ्याची खाण वगैरे हे जे आपण म्हणतो ते आकर. ठीक आहे. तर तशा खाणीमध्ये किंवा तशा आकारातून, खाणीतून काढलेल्या रत्नाप्रमाणे आकरोद्भव. आकरोद्भव म्हणजे त्यातून उद्भव झालेल्या, त्याच्यातून जन्माला आलेल्या. तर खाणीतून जन्माला आलं म्हणजे काय, तर खाणीतून काढलेल्या. ठीक आहे. खाणीतून काढलेल्या प्रयुक्त संस्कार. खाणीतून काढल्यानंतर बघा, कोणतीही गोष्ट जी असते, तेलाची खाण असू, सोन्याची खाण असू, हिऱ्याची खाण असू, जगातली कशाचीही खाण असू, अगदी दगडी कोळशाची असू, कशाची पण असू, ती काढल्यानंतर आहे ना, तसं आपण वापरत नाही. ते त्याच्यावरती काहीतरी संस्कार करावे लागतात. ठीक आहे. ते संस्कार केल्यानंतर ती गोष्ट आपल्याला वापरता येते. लोखंड जरी असलं, ते कच्चं लोखंड काढल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी संस्कार करावे लागतात आणि मग ते संस्कार केल्यानंतर ती गोष्ट वापरात आपण आणतो. मग अगदी तसंच आहे की खाणीतून काढलेल्या प्रयुक्त संस्कार, ज्यांच्यावरती संस्कार केलेले आहेत, अशा मणीही इव, अशा रत्नांप्रमाणे, मण्याप्रमाणे किंवा हिऱ्याप्रमाणे, हे खाणीतून काढलेल्या हिऱ्याप्रमाणे. आता मणी म्हणजे इथं हिरा असा आपण अर्थ घेऊया त्याचा. त्या हिऱ्याप्रमाणे, त्या रत्नाप्रमाणे अधिकम अधिकच शोभू लागला, बभौ अधिकच सुंदर दिसू लागला, अधिकच शोभू लागला, असं या श्लोकामध्ये सांगतायत. काय म्हणतात ते की तपोवनातून येऊन तपोनिष्ठ अशा वशिष्ठ ऋषींनी किंवा पुरोहित वशिष्ठ ऋषींनी सगळी जातकर्मे केल्यानंतर खाणीतून काढलेले रत्न ज्याप्रमाणे त्याला काय म्हणतो आपण, पैलू वगैरे पाडतो ना हिऱ्याला, किंवा त्याला घासतो वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या संस्कारांनी अधिकच तेजस्वी दिसते. अगदी त्याचप्रमाणे तो दिलीप पुत्र अधिक शोभू लागला. बघा, ही गोष्ट पण कालिदासाला त्या काळात माहिती होती की हिऱ्याच्या खाणी असतील, तिथून मणी काढावे लागतात, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पैलू पाडावे लागतात, किंवा म्हणजे त्याला कोणत्या बाबतीत ज्ञान नव्हतं नाही का. क्षत्रिय धर्म का आहे, ब्राह्मणांचा धर्म का आहे, वैश्यांचा धर्म का आहे, या सगळ्या गोष्टींपासून ते इथपर्यंत सगळ्या गोष्टी त्याला माहिती होत्या. त्याला भूगोल माहिती होता, त्याला विज्ञान माहिती होतं, खगोलशास्त्र माहिती होतं, त्याला ज्योतिषशास्त्र माहिती होतं नाही का. सगळ्या म्हणजे ज्याला आपण 14 कला 64 विद्या वगैरे हे जे काय आपण 14 विद्या 64 कला हे जे काय आपण म्हणतो, तर सगळं त्याला कालिदासाला माहिती होतं. प्रत्येकाचं ज्ञान त्याला अवगत होतं नाही का. तर आता इथं ही महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात काय म्हणतात की तपोवनातून येऊन तपोनिष्ठ अशा वशिष्ठ ऋषींनी, अशा पुरोहितांनी. आता तपोवनातून येऊन असं का बरं म्हटलेलं इथं की तपोवनातून येऊन? तर आता हे जे वशिष्ठ ऋषी होते, हे वशिष्ठ ऋषी कसे होते,
ज्याला आपण म्हणूया की त्रिकाल ज्ञानी होते, नाही का. सगळ्या गोष्टींना जाणणारे असे ते होते. मग कुठं काय चाललेलं आहे काय नाही चाललेलं आहे, जसं आपण पहिल्या सर्गात पण पाहिलं ना, त्यांनी एक क्षण डोळे मिटून मग राजाला सांगितलं की त्यावेळेस अशी अशी राजा तू चूक केलेली आहे हे मी पाहू शकतोय. म्हणजे त्रिकालज्ञानी आहेत ते. आणि मग त्या त्रिकालज्ञानी असलेल्या वशिष्ठ ऋषींना आता राजाच्या घरी मुलगा जन्माला आलाय ही गोष्ट काय कळाली नसणार का, किंवा येणार आहे ही गोष्ट कळाली नसणार का, किंवा त्यावेळेस राजाच्या इकडून निरोप पण पाठवला असेल त्यांच्याकडे की हा असं असं आहे आता मुलगा जन्माला येणार आहे. मग वशिष्ठ ऋषी त्याच्या आधीच तपोवनातून निघालेले असतील, यांच्या इथे येऊन राहिलेले पण असतील. आणि मग त्यांच्या समोर म्हणजे त्यांच्या ते ज्यावेळेस राजभवनामध्ये उपस्थित होते तिथं त्यावेळेस सुतिका गृहामध्ये इकडं तिला बाळ वगैरे झालं असेल, किंवा हा जो सगळा प्रसंग आहे असं. म्हणून मग इथं त्यांनी म्हणले की तपोवनातून येऊन, की तपोवनातून वशिष्ठ ऋषी आलेले आहेत. आणि ते कसे आहेत तर तपोनिष्ठ, तपस्विना. ठीक आहे, तपस्विना म्हणजे साधे सुधे ऋषी आहेत ते असं नाहीये, नाही का. तर आता एका ठिकाणी यांनी सांगितलंय की वशिष्ठ न्यू ऑफ द बर्थ ऑफ द चाइल्ड बाय हिज सुपरनॅचरल पॉवर अँड इमिडिएटली स्टार्टेड फॉर द कॅपिटल टू द परफॉर्म फॉर द बर्थ सेरेमनी, असं त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या सुपरनॅचरल पॉवरमुळे त्यांना या सगळ्या गोष्टी आधीपासून कळालेल्या होत्या, नाही का. म्हणजे त्यांच्याकडे ज्या काही शक्ती होत्या त्या शक्तींमुळे त्यांना या सगळ्या गोष्टी कळाल्या होत्या. म्हणून मग त्यांनी तिथे येऊन ही सगळी जातकर्म जी आहेत ती सगळी जातकर्म त्यांनी केली आहेत, नाही का. स्टार्टेड फॉर द कॅपिटल टू द परफॉर्म द बर्थ सेरेमनी असं त्यांनी जे सांगितलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं केलेल्या आहेत. आणि आता इथं जे आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी जे आकर असं जे म्हटलेलं आहे, आकर म्हणजे खाण. मग खाण इथं कोणाला म्हटलेलं आहे, तर इथं खाण म्हटलेलं आहे बघा, खाणीतून रत्न काढतो आणि त्या रत्नाला नंतर काय करतोय, पैलू पाडतोय, त्याला घासतोय, त्याच्यावरती संस्कार करतोय त्या रत्नावरती. मग तसंच इथं ही संकल्पना लक्षात घ्या. आकर कोणाला म्हटलेलं आहे इथं, तर आकर हे राजा दिलीपाला म्हटलेलं आहे. राजा दिलीप म्हणजे ती खाण आहे. त्या खाणीतून उत्पन्न झालेलं ते रत्न म्हणजेच कोण, हा बालक. राजा दिलीप ही खाण आहे, त्याला त्या खाणीतून उत्पन्न झालेलं म्हणजे त्या राजा दिलीपाच्या पोटी उत्पन्न झालेला हा मुलगा म्हणजे ते रत्न. खाणीतून उत्पन्न झालेला रत्न राजा दिलीपाच्या पोटातून उत्पन्न म्हणजे दिलीपाच्या पोटी उत्पन्न झालेला मुलगा असं. आणि मग त्याच्यावरती जे संस्कार करणं आहे, मग हिऱ्यावरती संस्कार कोण करतो किंवा इतर सगळ्या गोष्टींवरती तो त्याच्यामध्ये निष्णात असतो ते संस्कार करण्यामध्ये. मग तसे संस्कार करण्यामध्ये निष्णात असलेले हे तपस्वी असे वशिष्ठ ऋषी आहेत. आणि त्या वशिष्ठ ऋषींनी त्या बालकावरती हे सगळे जातकर्मे जितकी पण आहेत ते सगळे संस्कार त्यांनी स्वतःनी केलेले, त्या ऋषींनी केलेले. आता ऋषींनी स्वतः केले म्हणजे त्यांच्या उपस्थित केले असतील, मग त्यांनी सांगितलं असेल हा राजा तू हे कर, राजा तू ते कर वगैरे ज्या काही गोष्टी असतील, पण ते त्यांच्या उपस्थितीत ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग इथं आकर हे आकराची तुलना राजा दिलीपाशी केलेली आहे. ठीक आहे. आणि जे वशिष्ठ आहेत त्या वशिष्ठांची तुलना ही कशाशी केलेली आहे की जो हिऱ्याला पैलू पाडतो, हिऱ्यावरती जो संस्कार करतो त्याच्याशी वशिष्ठांची तुलना केलेली आहे. पुरोधस. आता पुरोधस म्हणजे फॅमिली प्रेस्ट असं आपण ते मगाशीच पाहिलेलं आहे, नाही का. आणि मग त्याच्यातला हे जे संस्कार सगळे वशिष्ठ ऋषींनी केलेले आहेत. मग काय संस्कार केलेले आहेत, काय आहे हा संस्कार, तर जातकर्म नावाचा हा एक संस्कार आहे. जातकर्म म्हणजे जन्माला आल्या आल्या लगेच करण्याचे जे संस्कार आहेत, करण्याचा जो संस्कार आहे त्याला जातकर्म संस्कार म्हटलेला आहे. हा जे आपण 16 संस्कार पाहिलेले त्या 16 संस्कारांपैकी हा एक संस्कार आहे, चौथ्या क्रमांक. तसं जर संस्कारांची गणना जर आपण करायला गेलो तर संस्कारांच्या आपल्याला काय दिसतात, वेगवेगळ्या आकडेवारी दिसते संस्कारांची, की अमक्याने एवढे संस्कार सांगितलेले आहेत. म्हणजे जर पाहिलं आपण तर गौतम नावाचे एक ऋषी होऊन गेले आपल्याकडे. त्या गौतम ऋषींनी त्यांच्या स्मृती ग्रंथामध्ये म्हणजे जसं मनुस्मृती आहे तशी गौतम स्मृती सुद्धा आहे. त्या गौतम स्मृतीमध्ये त्यांनी त्या काळात 40 प्रकारच्या संस्कारांचा उल्लेख केलेला आहे.
मग त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर महर्षी अंगिरा नावाचे ऋषी आलेले आणि त्या अंगिरा नावाच्या ऋषींनी ते संस्कारांची संख्या 25 वर आणली. आणि मग व्यास ऋषी जे आहेत त्या व्यास ऋषींनी व्यासस्मृतीमध्ये ही संख्या 16 सांगितलेली. त्यांनी महाभारतामध्ये पण ही संख्या 16 सांगितलेली. म्हणजे आता 40 संस्कार होते आणि 40 पैकी आता आपण 16 वरती राहिलोय. पण आताच्या काळात जर आपण पाहायला गेलं तर आता त्या 16 पैकी पण आपण किती संस्कार करतो माहित नाही. आणि त्याला आणि आपण ती गोष्ट करत जरी असलो तरी तो संस्कार आहे ही पण आपल्याला गोष्ट माहित नसते, किंवा तो कसा मंत्र म्हणून करायचा आहे किंवा काय करायचं आहे त्याच्या वेळेस ह्याच्या आपल्याला एकालाही जाणीव नसते. मग ते जे प्राणी मुलाला जन्म देतात आणि मानव मुलाला जन्म देतो ह्याच्यामध्ये काही फरक आहे का नाही? संस्कारात द्विज उच्यते, संस्कारांनी माणूस श्रेष्ठ होतो असं आपली संस्कृती सांगते. संस्कारात द्विज उच्यते, त्याला द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्म ज्याचा झालेला आहे. दुसरा जन्म हा कधी होतो तर दुसरा जन्म हा संस्कारांनी होतो. पहिला जन्म तर झालेला आहे आईच्या पोटातून, पण दुसरा जन्म हा नेहमी संस्कारांनी होतो. आणि त्याच्यामुळे हे संस्कार महत्वाचे आहेत. ज्याच्यावरती हे संस्कार घडू शकत नाहीत त्याचा दुसरा जन्म झाला असं म्हणू शकत नाही आपण. ठीक आहे. तर संस्कारात द्विज उच्यते, ते संस्कार हे झाले पाहिजे. त्याच्यातला हा एक जातकर्म संस्कार आहे. हा जातकर्म संस्कार काय असतो की बाळ जन्माला आलं रे आलं की लगेच जो करावयाचा संस्कार आहे त्याला ते जातकर्म संस्कार म्हणतात. आता जाते जात क्रिया भवेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या इथं. जाते जात क्रिया भवेत. जाते म्हणजे जन्माला आल्या आल्याच जातक्रिया भवेत, व्हायला पाहिजे, जातकर्म व्हायला पाहिजे. आता आपल्या इथं काही ठिकाणी म्हणतात नाही 12व्या दिवशी करायचं, काही अरे असं कसं काय, ते 12व्या दिवशी करायचं नाहीये, अगदी 12व्या सेकंदाला तो संस्कार करायचा आहे. बाळ जन्माला आल्या आल्या 12 सेकंद पण खूप झाले, त्याच्या आधी लगेच तो संस्कार करायला सुरुवात करायची नाही का. की काय आहे ह्याच्यामध्ये किंवा कसं आहे की हा जो जातकर्म संस्कार आहे ना तो जातकर्म संस्कार त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात तर बाळ जन्माला आल्यानंतर त्याला आंघोळ घालणं, त्याचं मुख नाक इत्यादी हे जे सगळे अवयव आहेत डोळे वगैरे जे काय ते सगळं साफ करणं. मग त्याच्यानंतर त्याला मध आणि तूप ह्या दोनही गोष्टी त्याच्या तोंडामध्ये सोडणं. थोडंसं त्याला सोडणं म्हणजे काय खूप नाही सोडणं, अगदी असं बारीकसं त्याला एक दोन थेंब त्याला तोंडामध्ये त्याच्या टाकणं. मग त्याच्यानंतर त्याला स्तनपान करवणं, नंतर आयुक्यकरण करणं किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींना त्या जातकर्म संस्कारामध्ये स्थान आहे. कारण आता या गोष्टी त्याच वेळेस का बरं करायच्या असतात, कारण जेव्हा बाळ जन्माला येतं तर बाळ जन्माला आल्यानंतर सूतक असतं. आता आपल्याला प्रश्न पडेल, तुम्हाला ऐकायला जरा हे एक मिनिट सांगतो जरा त्याच्यात पण. सूतक आपण सूतक हा शब्द आपण ऐकलेला आहे ना, तर सूतक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की एखाद्या घरात कोणीतरी वारलेलं आहे आणि वारल्यानंतर मग तिथं 10 दिवसाचं म्हणा 13 दिवसाचं म्हणा जे काय ते पाळतात सूतक, त्याला सूतक म्हणतो. पण आपल्या संस्कृतीने त्याला सूतक म्हटलेलं नाहीये. सूत नाही का, सु असा मूळ शब्द आहे, त्याच्यापासून सूत सूयते असे वेगवेगळे शब्द बनलेले आहेत पुढे आणि त्याच्यापासून सूतक हा शब्द बनलेला आहे. ठीक आहे. मानव जीवनामध्ये 3 वेळेस प्रत्येकाला अशौच मानावं लागतं किंवा अशौच धरावं लागतं असं आपण त्याला म्हणूया. अशौच म्हणजे जिथे पवित्रता नाही आहे, जिथे शुचिता नाही आहे असं त्याला अशौच म्हणतात. मग हे 3 वेळेस कधी कधी आहे तर जन्म म्हणजे जनन, मरण आणि ग्रहण. ठीक आहे. या 3 वेळेस सूतक मानायचं असतं, म्हणजे सूतक म्हणण्यापेक्षा अशौच मानायचं असतं. ठीक आहे. एक आहे जननाच्या वेळेस म्हणजे बाळ जन्माला येतं ज्या घरात तिथं सूतक पाळलं पाहिजे. एक आहे मरण, त्या मरणाच्या वेळेस जे पाळलं जातं त्याला आपण सूतक म्हणतो, पण त्याला वैदिकांनी किंवा ह्या लोकांनी त्याला सूतक म्हणलेलं नाही. कारण सूत या शब्दाचा अर्थ काय होतो, जन्माला येणं, आणि आपण पाळतो ते काय, मेल्यावरती पाळतो आपण, मग त्याला सूतक म्हणणारच कसं काय ना. त्यामुळे त्याला त्यांनी शब्द दिलेला आहे पातक. ठीक आहे.
जन्माला आल्यानंतर ज्या घरात बाळ जन्माला येतं त्या घरात 10 दिवस सूतक पाळायचं असतं. आणि ज्या घरात व्यक्ती मरण पावतो त्या घरामध्ये पातक पाळायचं असतं. पण आज आपण नेमकं त्याला उलट म्हणतो, सगळेजण सूतक म्हणतोय. हा, आम्हाला सूतक लागले बरं का आता. ते सूतक नाहीये, ते पातक आहे. सूत हा जो शब्द आहे तो सूतक हा कधी धरायचा असतो, जेव्हा वृद्धी होते, एखाद्या ठिकाणी वृद्धी होते नाही का. सूत म्हणजे वृद्धी होणे, जन्माला येणे, प्रोडक्शन किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. प्रोडक्शन झालं म्हणजे काय, त्याची वृद्धी होते ना काहीतरी. मग ही ज्या दिवशी होते तिथून पुढे सूतक लागतं. त्याच्यामध्ये पण एक अशुचिता आहे, त्याच्यामध्ये पण एक अशौच आहेच. दुसरं अशौच कधी आहे, ते मरणाच्या वेळेस. ते तर आता सगळ्यांना माहिती, त्याच्यात मी जास्त सांगत नाही. आणि तिसरं आहे ग्रहण. ग्रहणाच्या वेळेस पण अशौच हे पाळलं पाहिजे. त्याच्या मागची कारण काय आहेत, सायंटिफिक कारण काय आहेत, इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अंधश्रद्धा नाहीये. परत परत सांगतो मी, जे आपले जुने लोक सांगतात नाही का, ग्रहण काळात बाहेर जाऊ नका, आल्यानंतर आंघोळ करा. या तीनही वेळेस माणसाने आंघोळ करायची असते. म्हणजे घरात बाळ जन्माला ज्यांच्या आलं त्यांनी पण आंघोळ करायची असते, ज्यांच्या घरात माणूस मेलेला आहे त्यांनी पण आंघोळ करायची असते, आणि ग्रहण लागलेलं असतंय त्यावेळेस पण आंघोळ करायची असते. म्हणजे हे 3 स्नानं जी आहेत ही महत्वाची आहेत. कारण या तीनही वेळेस अशौचत्व, अशुचिता ही आपल्याला प्राप्त होत असते. आता जन्माच्या वेळेस कसं, म्हणजे आपण ठीक आहे, बाकी 2 वेळेस तर तुम्हाला इतरांना सगळं लक्षात आलेलं पण असेल की ठीक आहे आपण ऐकलेलं, पण जन्माच्या वेळेस कसं काय, तर ज्यावेळेस ते बाळ जन्माला येतं, तर बाळ जन्माला आल्यानंतर आपण त्याची ती नाळ कापतो. ठीक आहे, त्याची ती नाळ कापतो म्हणजे काय आहे, आपण त्याला त्याच्या आईपासून वेगळं करतोय किंवा त्याच्या गर्भापासून वेगळं करतोय. म्हणजे जणू काही त्याचा एक प्रकारे तिथं मृत्यूच करतोय आपण. आणि म्हणून तो दोष मानलेला आहे संस्कृतीने. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल वाचायचं असेल ते आपण जी सगळी पुस्तकं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी डिटेल वाचायला मिळतील, डिटेल अभ्यासायला मिळतील की का बरं, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर पातक का बरं लागतंय, पातक नाही म्हणजे सूतक, अशौच का बरं लागतंय, आणि मग त्यावेळेस हा संस्कार का करायचा आहे. आणि लिटररी असं असतंय की जसं आपण 10 दिवस काही मग आपल्या घरी कोणी जेवत नाही किंवा आपण त्यावेळेस कोणताही मंदिरात ह्याच्यात त्याच्यात जात नाही, देवाची पूजा करत नाही, किंवा हे जे आपण मेल्यानंतर ज्या गोष्टी करतो ना घरामधले इतर लोक, त्याचप्रमाणे बाळ जन्माला आल्यानंतर पण या गोष्टी करायच्या असतात. आणि त्याचप्रमाणे ग्रहण लागल्यावरती सुद्धा करायचे असतात. तर बाळ जन्माला ज्या वेळेस येतं ते नाही का, सूत असा आपण शब्द पाहिला ना वरती, सूत म्हणजेच मुलगा. मग सूत, आणि त्याच्यापासून त्यावेळेस तो मुलगा जन्माला आल्यानंतर जे लागतंय त्याला सूतक म्हणतात, आणि माणूस मेल्यानंतर जे लागतं त्याला पातक म्हणतात. ते 10 दिवस हे पातक असतं आणि हे 10 दिवस हे सूतक असतं. ठीक आहे, तर सूतक आणि पातक ह्याच्यातली संकल्पना लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता आपल्याला कसं असतं, आपल्याला या गोष्टी कोणी सांगितलेल्या नसतात आणि त्याच्यामुळं त्यात काय आपला पण काय दोष आहे असं नाही म्हणता येणार. पण आपला दोष मात्र हा आहे की ठीक आहे, कोणी सांगितलेल्या नव्हत्या, जुन्या लोकांना काय लिहिता वाचता यायचं नाही, त्याच्यामुळे जे सांगत आलेले ते त्या गोष्टी घेऊन पुढे चाललेले आहेत. पण आज आपण शिकले सवरलेले आहोत, आज आपण वाचू शकतोय नाही का, अभ्यास करू शकतो या गोष्टींचा, तर आपण केला पाहिजे ना. नेमका माझा धर्म काय आहे हे मला जाणण्याची इच्छा असली पाहिजे, माझी संस्कृती काय आहे हे मला जाणण्याची इच्छा असली पाहिजे. ठीक आहे, सूतक कधी लागतं आणि पातक कधी लागतं आपल्याला ह्या गोष्टीच माहिती नसतात. आणि आपण नेमकं तीच गोष्ट, जे सूतक असतं म्हणजे बाळ जन्माच्या वेळेस, ते सगळं सोडूनच दिले. आपल्या इथं उलट असतंय, बाळ जन्माला आलं की सगळ्या लोंडाचे लोंडा त्यांच्या घरी जात असतो रोज. कशाला, सूतकामागची कारण पण आहेत. बाळ जन्माला आल्यानंतर जे सूतक पाळायचं आहे त्याच्यात हा एक अशौच तर आहे, ही एक अशुचिता हे एक कारण आहेच नाही का, की तिथं जे लागले दोष आहेत त्या दोषांचं निवारण होण्यासाठी जे घेणारं प्रायश्चित्त आहे ते प्रायश्चित्त घ्यायचंच आहे, त्याच्यासाठी ते सूतक आहे. पण दुसऱ्या पण गोष्टी आहेत की ते बाळ जन्माला आलेलं असतं आणि जसं नाही का आजकाल आपण हॉस्पिटलमध्ये वगैरे पाहतो, काय त्याला म्हणतात, इन्क्युबेटर की असं काहीतरी म्हणतात ते त्याच्यामध्ये ते बाळ ठेवतात. म्हणजे ते असे काचेचं जे हे असतं ना, आणि तिथं ते गर्भामध्ये जे वातावरण असतं आतमध्ये तेच वातावरण त्या काचेच्या पेटीमध्ये तयार करतात. इन्क्युबेटर असं काहीतरी म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये ते तयार करून ठेवतात का,
कारण हे बाळ जे बाहेर येतं, बाहेर आल्यानंतर त्याला अचानक या इतर गोष्टींचा संसर्ग होऊ नये, नाही का, किंवा त्याची जी प्रतिकार शक्ती आहे ती कदाचित कमकुवत असेल, या वातावरणाशी त्याला मिळतं जुळतं घ्यायला, जुळून घ्यायला वेळ लागेल वगैरे. काही काही बालकांचं असं असतं, म्हणून त्यांना त्याच्यामध्ये ठेवावं लागतं, त्या पेटीमध्ये, इन्क्युबेटर ज्याला आपण म्हणतो. आणि मग ते त्याचंच एक कारण हे पण आहे, सूतक. सूतक का पाळायचं, की त्यावेळेस दुसऱ्या कोणीही तिथं येऊ नये आणि त्यांच्या थ्रू यांना इन्फेक्शन होऊ नये, त्या बाळाला इन्फेक्शन होऊ नये, कारण बाहेरून कोण कसा येणार माहित नाहीये, आणि त्याचे जे जंतू असतील किंवा इतर जे काय असेल त्याचा प्रभाव त्या बाळावरती पडू नये, हे पण त्या सूतकामागचं एक कारण आहे. म्हणून त्या घरातल्यांनी बाहेर कुठं जाऊ नये आणि त्या घरातही दुसऱ्या कोणी येऊ नये. मग जी स्त्री आहे, कोण जिने बाळाला जन्म दिलेला आहे, तिने हे सूतक किती दिवस पाळायचंय, नाही का, तिच्या घरातल्यांनी किती दिवस सूतक पाळायचंय वगैरे, हे प्रत्येक गोष्टी आपल्या शास्त्राने सांगितलेल्या आहेत. म्हणजे इथपर्यंत सांगितलेलं आहे की ती स्त्री जी आहे त्या स्त्रीने हे सूतक 1 महिनाभर पाळायचंय. 30-31 दिवस जे आपण म्हणू, तो 1 महिनाभर बरोबर तिने हे सूतक पाळायचंय. आणि मग ज्या गोष्टी आपण सूतकामध्ये करतो त्याच गोष्टी इथं तिने करायच्यात, सगळ्या गोष्टी. आता त्याच्या मागचं, हे सूतक पाळण्यामागचं दुसरं एक सायंटिफिक कारण हे पण आहे की ती जी स्त्री असते, ती स्त्री ज्यावेळेस तिने बाळाला जन्म दिलेला असतो त्यावेळेसच्या झालेल्या यातना, त्यावेळेस झालेली तिची थकावट वगैरे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून पण तिला कुठंतरी आराम मिळावा, कुठंतरी या सगळ्या गोष्टी व्हाव्यात, नाही का. तिचं जर सूतक नसलं तिला, मग ती उठून सगळीच कामं करणार ना नंतर परत, मग तिला आराम कधी मिळणार, तिला या गोष्टी कधी मिळणार, म्हणून ते पाळायचं सूतक आहे. ठीक आहे. म्हणजे सूतक नुसतं सूतक नाहीये, तर त्याच्या मागची ही बरीचशी कारण आहेत, वैज्ञानिक पण आहेत, धार्मिक पण आहेत, आणि ज्याला आपण म्हणूया की इतर अशी लॉजिकल पण आहेत किंवा आवश्यक अशी असलेली कारणं सुद्धा आहेत तिथं. तर असो, मी त्या काय सूतक सांगायला इथं बसलेलं नाहीये, तर ते तुम्ही नंतर सगळ्या ह्या गोष्टी अभ्यासाल. पातक कधी लागतं, सूतक कधी लागतं, ग्रहणामध्ये का बरं लागतं, मरणाच्या वेळेस का लागतं, जन्माच्या वेळेस का लागतं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आपण सगळ्यांनी जरा. आणि मला वाटतं आपण सगळे अभ्यासू आहात, तर त्यामुळे मी तुम्हाला काय सगळ्या गोष्टी इथं सांगत नाही, काही गोष्टी तुमच्यावरती सोडून देत असतो की हा आता हे तुम्ही पुढं वाचाल, तुम्ही कधीतरी अभ्यासाल. ठीक आहे. तर असा हा जो जातकर्म संस्कार आहे, हा जो संस्कार आहे हा त्यावेळेस करायचा असतो, कारण त्यावेळेस जर नाही केला तर त्याच्यानंतर जे सूतक लागतं, मग सूतकामध्ये काही करता येत नाही, त्याच्यामुळे ते 10व्या दिवशी वगैरे करण्याचा हा संस्कार नाहीये. सूतक लागायच्या आधी लगेच केलं पाहिजे. तो जातकर्म संस्कार झाल्यानंतर हे सूतक लागतं. मग ते तुम्ही वाचाल धर्मशास्त्राच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा भारतीय संस्कृती कोशामध्ये किंवा इतर ठिकाणी अजून तुम्हाला या गोष्टी वाचायला मिळते. ठीक आहे. गृह्यसूत्र आहेत आपल्या इथं, त्या गृह्यसूत्रांमध्ये मिळेल, स्मृती ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये मिळेल, बऱ्याच ठिकाणी हे सगळे उल्लेख आलेले आहेत. तुम्ही इंटरनेटवरती जरी सर्च केलं सूतक म्हणजे काय आहे, पातक म्हणजे काय आहे, किंवा कदाचित तिथे पण तुम्हाला मिळू शकेल. ठीक आहे. तर त्याच्यातला हा जो जातकर्म संस्कार आहे, मग त्याच्या वेळेस हे जे दोष आहेत, हे दोष कसे कसे लागू शकतात, की या संस्कारामध्ये आईच्या गर्भातलं जे रथपाना संबंधी दोष आहे, त्याच्यानंतर सुवर्णवात दोष आहे, मूत्र दोष आहे, रक्त दोष आहे, इत्यादी जे सगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे दोष तिथे लागतात. आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा दोष म्हणजे आपण ती जी नाभी कापतो, नाळ कापतो, तो खूप मोठा दोष आहे. ह्या सगळ्यांतून जी अशुचिता आलेली आहे त्याच्यामुळे ते सूतक लागतं नंतर. ठीक आहे. सूतक हे अशौचातून लागतं आणि मग इथं अशौच याला म्हटलेलं. ठीक आहे. आणि मग दुसरी गोष्ट काय आहे की हा संस्कार का करायचा आहे, की त्याच्यामध्ये त्याला आपण जसं पाहिलं की काही ठराविक मात्रेमध्ये त्याला मध, तूप ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या असतात, किंवा एक त्याच्यामध्ये असतं की त्याचा जो टाळू असतो त्या टाळूवरती त्याच्यात तेल वगैरे लावतात, तूप चोळतात तिचं. हे सगळं का बरं असतं, कारण त्याचा तो टाळू मजबूत व्हावा. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये मेधा, बुद्धी, स्मृती, आयु, वीर्य किंवा डोळ्यांचा ज्याला आपण रोशनी म्हणतो ना, किंवा दृष्टी जी आहे ती दृष्टी मजबूत होणं, किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी होणं, त्याच्यासाठी हे टाळूला चोळणं किंवा हे तोंडात देणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. हे जे सगळे संस्कार आहेत हे आपल्याला सगळ्या गोष्टी तितक्या माहिती नसतात. आता ते बाळ जन्माला आल्या आल्या लगेच मग ते त्याच्या तोंडामध्ये बोट घालून
त्याचं तोंड उघडणं, त्याची लाळ जी आहे ती लाळ तिथं काढणं, कारण आतमध्ये गर्भामध्ये ते बाळ श्वासही घेत नसतं आणि काहीच करत नसतं. पण ते ज्यावेळेस बाहेर येतं मग त्याच्यामध्ये जो कफ असतो त्याच्या छातीमध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टी, मग ते सगळं काढणं भाग असतं, त्याचं तोंड उघडणं भाग असतं. त्याच्यामध्ये बोट घालून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण बोट घालून आपण फक्त तोंडातला कफ वगैरे इतर सगळ्या गोष्टी काढू शकतो, तोंड मोकळं करू शकतो, पण छाती, त्याचं हृदय हे कसं मोकळं करणार? मग त्याच्यासाठी सैंधवाचा वापर करावा, नाही का. थोडंसं सैंधव त्याच्यामध्ये टाकावं की जेणेकरून त्याला उलटी होईल आणि त्या उलटीतून हा सगळा कफ बाहेर येईल. त्याच्या नाकपुड्या असतात, त्याचे डोळे असतात, कान असतात, हे सगळं तिथं साफ करणं. हा जो आहे हा सगळा जे संस्कार आहे तो जातकर्म संस्कार आहे. मग ते करताना काय काय मंत्र म्हणायचे, कसं कसं आहे, त्याच्या मागच्या भावना काय आहेत, ह्या सगळ्या समजून आपण हे सगळे संस्कार केले पाहिजेत, तर त्याला संस्कारित बालक आपण म्हणू. आता हे आपल्याला माहितीच नसतं तर आपण करणार तरी कसं काय, असं म्हणून आपण हात वर झटकतो. पण आता मात्र इथून पुढच्या पिढ्यांनी तरी हे हात झटकून उपयोगाचं नाहीये. मला लिहिता वाचता येते, नाही का, ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मराठी म्हणाल मराठी, इंग्लिश म्हणाल इंग्लिश, हिंदी म्हणाल हिंदी, तुम्हाला जी भाषा येत असेल तिच्यात या गोष्टी सगळ्या उपलब्ध आहेत. फक्त वाचण्याची माझी तयारी पाहिजे, अभ्यासाची माझी तयारी पाहिजे, माझ्या संस्कृतीला मला जाणायचंय ही माझी इच्छा पाहिजे. नाही तर मग मी मेल्यानंतर सुतकच म्हणणार आहे आणि जन्माला आल्यानंतर कधी ते पाळणारच नाहीये. असं होऊ नये. जन्माला आल्यानंतर सुतक करायचंय, मेल्यानंतर पातक म्हणायचंय, मरणाच्या वेळेस काय म्हणायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर नाही केल्या तर आपण पुढच्या पिढीला काय देणार? त्याच्यासाठी निदान आपल्याला तरी माहिती पाहिजे. नाहीतर मग ते गोष्टी आहेत, पीछे से आगे आया और आगे लोट दिया, नाही का, पीछे से आया आगे लोट दिया, असं नको व्हायला. हा अमक्याने सांगितलं म्हणून मी तसं केलं. अरे तुझी बुद्धी लाव ना, तुला काही डोकं आहे का नाही? दुसऱ्याच्या खिशातले पैसे माझ्या खिशात कसे येतील ह्याच्यासाठी तू चांगलं डोकं लावतो. पण मला माझी संस्कृती समजून त्याप्रमाणे पुढच्याकडे न्यायची आहे ह्याच्यासाठी डोकं लाव ना जरा. पण तिथं आपण डोकं लावत नाही. ठीक आहे. तर असो, तर हा जो सगळा जातकर्म संस्कार आहे, नाही का, तो संस्कार या सगळ्या कामांसाठी केलेला असतो, या सगळ्या कारणांसाठी असतं. आणि त्याच्यात मुख्यतः हे असतं की त्याची बुद्धी, स्मृती, मेधा, प्रज्ञा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना, आयुष्य, वीर्य वगैरे इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना पुष्टी मिळावी, त्यांना बळ मिळावं, त्या प्रभावी व्हाव्यात, नाही का. ह्याच्यासाठी केले जाणारे हे सगळे संस्कार आहेत. पण आपण हे संस्कार म्हणा किंवा त्यावेळेस जे स्नान करणं असतं, त्या बाळाचं स्नान करवणं म्हणा पहिलं, किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या मागच्या. आता तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती पण असतील, ज्यांना नसतील माहिती त्यांनी मग अजून थोडंसं वाचावं त्याच्याबद्दल, की सूतक काय आहे, पातक काय आहे, जातकर्म संस्कार काय आहे. ठीक आहे, असो, मी ते सांगत बसत नाही कारण आपला वेळ पण आता इथं होत आलेला आहे. पण त्याच्यामध्ये हे जे सूतक आहे तर त्या सूतकाच्या आधी या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर हे जे जातकर्म हा जो संस्कार आहे, तर जातकर्मातले सगळे संस्कार केल्यानंतर खाणीतून काढलेले रत्न ज्याप्रमाणे संस्कारांनी अधिक तेजस्वी होतं, तर तसंच हे सगळे संस्कार केल्यानंतर ते जे तो जो बालक होता, ते जे बाळ होतं, ते बाळ सुद्धा काय झालेलं आहे, अधिक तेजस्वी झालेलं आहे. तसं नाही का, हिऱ्याला पैलू पाडल्यानंतर त्याच्यातली चमक अजून वाढते, तसंच आहे. आधीच ते बाळ तर तेजस्वी होतच, आपण पाहिलं नाही का, ते त्याच्या पलंगाभोवती सगळीकडे प्रकाश झालेला होता वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. पण आता त्यांनी सांगितलेलं इथं की ह्या सगळे संस्कार केल्यानंतर, जातकर्म संस्कार झाल्यानंतर, ऋषींनी केल्यानंतर ते बाळ अधिकच तेजस्वी दिसायला लागलेलं आहे, नाही का, की ज्याप्रमाणे हिऱ्यावरती पैलू पाडल्यावरती हिरा अधिक चमकतो, तेजस्वी दिसतो, त्याचप्रमाणे या दिलीपाच्या बाळाला पण ज्यावेळेस वशिष्ठ ऋषींनी हे संस्कार त्याच्यावरती केले त्याच्यानंतर ते बाळ सुद्धा अधिकच शोभू लागलेलं आहे, नाही का. हे त्या जातकर्म संस्काराचं महत्व आहे. जातकर्म संस्कार तुम्हाला ज्यावेळेस, ज्याला एखाद्याला वाटेल त्याने वाचावं किंवा ती माहिती सगळ्यांशी शेअर करावी ज्याच्याकडे असेल त्याने, नाही का. आपला ग्रुप आहेच त्याच्यासाठी, ग्रुपवर पण तुम्ही सांगू शकताय, त्याच्याबद्दल चर्चा करू शकता, एकमेकांना प्रश्न विचारू शकताय आणि सगळेजण त्याचा अभ्यास करू शकतो. आपण सगळेजण सोबत मिळून हा अभ्यास करतोय. त्याच्यामुळे काय एकटा मी अभ्यास करतोय आणि मी सांगितलं पाहिजे अशातला काही भाग नाही. सगळेजण सोबत अभ्यास करतोय तर सगळ्यांनी
ह्या गोष्टी एकमेकांना शेअर करून सांगून सगळेच जण आपापला विकास करूया, नाही का. तर असा हा 18वा श्लोक आहे की तपोवनातून येऊन तपोनिष्ठ अशा वशिष्ठ ऋषींनी पुरोहितांनी सर्व जातकर्म संस्कार केल्यावर खाणीतून काढलेले रत्न ज्याप्रमाणे शाणोल्लेख संस्काराने अधिक तेजस्वी दिसते, त्याचप्रमाणे तो दिलीप पुत्र अधिक शोभू लागला, अधिक तेजस्वी दिसू लागला, अधिक सुंदर दिसू लागला. असा हा सगळा त्याच्या मागचा अर्थ आहे. 18वा श्लोक असा संपलेला आहे. ठीक आहे. उद्या आपण 19व्या श्लोकापासून पुढे पाहूया.